या 2 महिन्याचे पैसे आम्ही ऑगस्ट मध्ये देणार. काही महिला म्हणतील की दादा आज 8 दिवसांनी ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आणि फॉर्म तर भरला नाही. माय माऊलींनो, तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून बसत असला तरी तुम्हाला जुलै पासूनचे पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. आज आम्ही बघतो ग्रामीण भागामध्ये माझ्या माय माऊलीकडे बऱ्याचदा ती घर चालवते, प्रपंच बघते, मुलाबाळांना सांभाळते, घरातल्या बाकीच्या सगळ्यांना खाऊ घालते, परंतु तिला तिच्या काही समस्या तिच्याकडे अडचणी आहेत ना. तिलाही रोज काहीतरी महिन्याला लागतं ना. हे भागवण्याच्या करता ती माझी लाडकी बहीण योजना आहे. ही गोष्ट महिलांना तुम्ही लक्षामध्ये घ्या. विरोधकांनी माझ्यावर टीका केली, हे सगळे सभागृहात होते आणि मी अर्थसंकल्प मांडत होतो की माझी लाडकी बहीण योजना मी आमच्या माय माऊलींनी महाराष्ट्रातल्या महिलांच्या करता आणल्यात. मग त्या मागासवर्गीय महिलांमध्ये असू द्यात, आदिवासी असू द्यात, मुस्लिम असू द्यात, भटक्या असू द्यात, सर्वसाधारण असू द्यात, ओबीसी असू द्यात, सर्व घटकातल्या महिला, फक्त ती महाराष्ट्रातली राहणारी असली पाहिजे, परराज्यातली नाही, महाराष्ट्रातली राहणारी. आता परराज्यातली बॉर्डरवरची महिला लग्न होऊन सून म्हणून आली तर मग ती आमची महाराष्ट्राची आम्ही धरणार आणि तिला पण देणार. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि अशा पद्धतीनं आम्ही या जे काही योजना आहे तिला माय माऊलींचे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाच्या करता एवढा पैसा 46,000 कोटी रुपये वर्षाला तुमच्या हातामध्ये सगळ्यात सांध्यापासून बांध्यापर्यंत जाणार. गाव पातळीवरच्या दुकानामध्ये तो पैसा जाणार, किंवा किराणा मालाच्या दुकानात तो पैसा जाणार, कपड्याच्या दुकानात जाणार. ह्याच्यातनं ग्रामीण भागाचं, शहरी भागाचं उत्पन्न देखील दुकानदारांचं वाढायला मदत होणार आहे. आज हा काही कमी पैसा नाहीये. मला आमची मुलं, आमच्या बहिणी ही अशा प्रकारे त्यांना आम्ही काय केलेलं आहे, मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून साधारण माझ्या माहितीप्रमाणे 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आता एका भगिनीने मला राखी बांधली, त्याच्यामध्ये 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या माय माऊलींना त्यांच्या अकाउंटला 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे या पद्धतीनं. आणि एवढी चांगली योजना आणली तरी माय माऊलींनो विरोधक माझ्यावर टीका करतात. काय वाईट योजना आहे? गरिबा करताय ना. ज्याच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, गाडी, त्यांना नाहीये, कारण 4 चाकी वाहन म्हणजे त्यांची परिस्थिती चांगली आहे. परंतु जी गरीब आहे त्यांच्याकरता खास ही योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. कारण आम्ही गरीब महिलांचं दुःख समजतो. पोटाला चिमटा काढून स्वतः उपाशी राहून कधी कधी मी काही भगिनी बघितलेले आहेत, माझ्या माऊली बघितलेले आहेत, स्वतःच्या गरजांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि ती महिला ही कशा कुटुंबाच्या करता राबवतात हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. ती पहिल्यांदा नवऱ्याचं बघते, मुलाबाळांचं बघते, ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. ते तिचं दुर्लक्ष आम्ही पाहत आलोय लहानपणापासून आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांना सक्षम करायचंय. लाडकी बहीण पाठोपाठ आम्ही मांडलेलं एक दुसरी योजना म्हणजे इतर वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांनो, काही ठिकाणी आई वडील गरीब असल्यानंतर तुमच्या घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला आम्ही शिक्षण देतो मोफत, परंतु कॉलेजचे शिक्षण कधी कधी आई वडील गरीब आहेत आणि त्यांना देता येत नाही. काही उदाहरणं तर आमच्या बाबतीत अशी ऐकायला मिळाली की तितके दिवस आम्ही 50% त्यांची फी भरायचो कॉलेजची, मुलींची. खास मुलींच्या करता योजना आहे, गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींच्या करता 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणारे करता. आणि 50% रक्कम आमची त्या कॉलेजला गेली, परंतु राहिलेली 50% रक्कम पण तिच्या आई वडिलांच्याकडे भरायला नव्हती. ती मुलगी इतकी नाउमेद झाली, इतकी खचली की तिने एक चिठ्ठी लिहिली, माझ्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, मला वाढवलं, मला शिकवलं,
मला घडवलं. आता मला सरकारने 50% रक्कम दिलेली आहे पुढचं शिक्षण घ्यायला, परंतु राहिलेली 50% रक्कम देखील माझ्या आईवडिलांकडे नाही आणि त्यांचं दुःख मला बघवत नाही, म्हणून मी माझं स्वतःचं आयुष्य संपवते आणि तिनं आत्महत्या केली. काय वाटलं असेल आपल्याला? काय वाटलं असेल त्यांच्या घरातल्या आईवडिलांना? म्हणून आम्ही गरीब आणि मध्यमवर्गीय घरातल्या मुलींना पुढचं शिक्षण देण्याच्या करता जी 50% रक्कम देत होतो, कालच्या अर्थसंकल्पापासून पुढचं शिक्षण कॉलेजच्या घ्यायला 100% रक्कम राज्य सरकार देणार आहे. त्यामुळं शेवटी कुणाच्या पोटी जन्माला यायचं, कुणाच्या कुळात, कुणाच्या जातीत, कुणाच्या धर्मात ते आपल्याच्या हातात नसतं. आपल्या गरिबाच्या पोटी आलो तरी त्या मुलीला पूर्णपणे दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिला मिळवून देण्याचं काम आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेलं, ही गोष्ट लक्षात घ्या. ही आपली दुसरी एक महत्वाची योजना आहे. त्याच्यामध्ये आपण ह्या महिलांना, आता काही महिला तुमच्यातल्या देखील गॅस सिलेंडर वापरत असतील ना, हात वर करा. गॅस सिलेंडर वापरणाऱ्या महिलांनी बऱ्यापैकी गॅस सिलेंडर वापरतात. आता ते गॅस सिलेंडर महाग झाले. आम्हाला काही जण म्हणतात आम्ही फिरत असताना की बाबा एवढे महाग झाले, आम्ही कसं करायचं, कसं जगायचं? आम्हाला सगळं देता येत नाही, परंतु सरकार चालवत असताना रस्ते झाले पाहिजेत, लाईट पाणी मिळालं पाहिजे, सुधारणा झाल्या पाहिजेत, शाळा कॉलेजेस झाले पाहिजेत, तिथं स्मशानभूमी झाली पाहिजे, दफनभूमी झाली पाहिजे, गार्डन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे. ज्या मूलभूत गरजा, भाजी मंडई झाली पाहिजे, अशा सगळ्या गरजा तुम्हाला देण्याचं काम आम्ही लोक करतोय. आणि ह्या गोष्टी करत असताना तिथं महिलांना मदत म्हणून गॅस सिलेंडरची किंमत वाढली म्हणून दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे पैसे त्या महिलेच्या अकाउंटला दरवर्षी आम्ही देणार आहोत. 3 गॅस सिलेंडर म्हणजे त्याच्यामध्ये महिलांनो हे आपण देतोय का, तर तुम्हाला फुलाची पाकळी ही तुमच्या सरकारकडनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. ही एक योजना आम्ही महिलांच्या करता आणलेली आहे. आता विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे. हा चुनावी जुमला नाही.